नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा जेनझींसोबत संवाद कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं तरुणाई उपस्थित। कार्यक्रमात फडणवीसांसह क्रिकेटपटू तिलक वर्मासह अर्जुन पुरस्कार विजेत्या दिव्या देशमुखचा सत्कार। एकीकडे महिला आरक्षणाला विरोध करतात, दुसरीकडे विद्यार्थिनींशी संवाद साधतात। राहुल गांधींची भूमिका दुटप्पी, पुण्यातील छात्रों की गूंज या कार्यक्रमावर देवेंद्र फडणवीसांची टीका। राजकारण हा माझा व्यवसाय नाही, राज्याचा मुख्यमंत्री होईन असं कधी वाटलं नव्हतं, जेनझींसोबत संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। नागपुरातील कार्यक्रम आणलेल्या लोकांचा नव्हता, महाराष्ट्राची खरी जनरेशन झी कार्यक्रमात होती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा टोला, राहुल गांधींच्या कार्यक्रमात पैसे देऊन गर्दी जमवल्याचा भाजपचा आरोप। नागपुरातील रेशीमबाग मैदानावर मुख्यमंत्री फडणवीसांच्या जेनझींसोबत संवादाच्या कार्यक्रमात ढोल ताशा पथकांचं सामूहिक वादन, 4000 वादकांचा एकाच वेळी वादनाचा विश्वविक्रम। पुण्यातील सीओईपी राडा प्रकरणी काँग्रेस पाठोपाठ भाजप आणि अभाविपच्या 30 ते 40 कार्यकर्त्यांवर पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल। राहुल गांधींचा कार्यक्रम पेड इव्हेंट म्हणता, मग फडणवीसांचा नागपुरातील कार्यक्रम आणि लाडकी बहिणी योजनेला काय म्हणायचं? संजय राऊतांचा सवाल, संपूर्ण भाजपच पेड इव्हेंट असल्याची टीका। शालेय पोषण आहारामधला न शिजणारा वाटाणा फडणवीसांनी खाऊन दाखवावा, भ्रष्टाचार करणारे नागपूरचेच लोक आहेत। संजय राऊतांची टीका, तर कोविडच्या काळामध्ये खाल्लेल्या खिचडीचा हिशोब द्या, नवनाथ बन यांचा सवाल। आम्हाला सगळं माहिती, काय शिजतंय ते आम्ही बघतोय। पवारांची राष्ट्रवादी आणि मोदी भेटीवरून वडेट्टीवारांचं विधान, किती वेळा मोदींना भेटा, आम्हाला राग येणार नाही, वडेट्टीवारांचं वक्तव्य।